आते ही गेंद को खींच के मारा है, फुल पावरफुल वंडरफुल 6 रन। अयूब शेख को ज्यादा देर आप खामोश नहीं रख सकते। अखूट टप्प्याचा चेंडू होता, पोझिशन मध्ये आले आणि काय जबरदस्त नियंत्रणबद्ध हा फटका, आपल्याला पुलचा फटका पाहायला मिळतोय। लॉन्गेस्ट एंड अयूब शेख को हेलीकॉप्टर स्ट्रोक है, सीधा शॉट है, फ्लैट 6। ये अयूब जिनके शॉट्स देखने के लायक रहते हैं, दिल फरेब शॉट, दिल को धोखा देने वाला हेलीकॉप्टर मिनी 6। फिर स्वीप कर दिया है, फ्रंट फुट को आगे निकाल के पहले बाउंस पे मिड। ओ एज एंड गॉन, बड़ी विकेट। बिलाल शेख आउट हुए 42 रनों की बारी खेलने के बाद। सुस्ती भरा शॉट, फुटवर्क नहीं था, छेड़खानी की, किस ऑफ द बैट एंड रोज टू बिग टॉल मैन पाब्लो। फाइपर कंप्लीट हुआ है, पर जो तंबीरे के लिए टालियां होना चाहिए, तीसरे गेंदबाज बने पहले सूर्यमणि। मालूमात के लिए कि बिलाल शेख आउट होके जा चुके। स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट, राउंड स्टंप जाते हुए। फिर देखा, फिर कोई शॉट ऑफर नहीं किया। थोड़ा सा ब्रिजेश दूर रख रहे हैं, क्योंकि अंदर रखा तो बाहर चले गए, लेकिन आपको तो रिस्क लेना होगा। रिस्क वही लेता है जो बहादुर रहता है। खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, तारामंडल में भेज दिया है। बड़ी खासा इंपैक्ट डाला है। इस मर्तबा अपील जोरदार होती हुई कॉट बिहाइंड की। यस, चांगला फटका यावेळेला, अप्रतिम ॲज अ स्वीप एज एन एरो ऑन साइडला। यावेळेला अप्रतिम फटका, स्टँड अँड डिलिव्हरी शॉट खिचून मारलाय, सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता। यावेळेला ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे, प्रतीक गरत पुढे सरसावेल आणि अशा प्रकारे 261 वर ऑल आउट होत असताना संघ पाहायला मिळतोय। त्विशा 11 ठाणे, विनोददादा पाटील, तेजसदादा पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय। आणि यावेळेला ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करण पाटील आहेत, आणि इथून मात्र आपण पाहू शकलात काहीच स्पष्टपणे दिसलं नाही, आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेत असताना 4 रन। सुमित ढेकळेने आपले इरादे स्पष्ट केले। त्याचं कॅप्टन सलामीला आलेत आणि आल्या आल्या मात्र मोठा स्ट्रोक देखील त्यांच्या पहिलाच बॉल आणि बॅट फिरवली आहे, चौकार वसूल केला त्या ठिकाणी। लक्ष जरी आमच्या पुढे आता 1 से जास्त धावा करणार। एक्झॅक्टली, अप्रतिम बॅकफुटला जात असताना कंट्रोल स्ट्रोक आहे, सरळ चेंडू निघून जाईल डीप बॅकफुट पॉइंटला, बॅकफुट पंच। 12 धावा। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये। पाहता पाहता करण मोरेच्या बॅटमधून 2 रन्स तिसऱ्या रनसाठी पलटलेत। रनिंग बिटवीन द विकेट दर्शवत असताना चौथ्या रनसाठी पुन्हा एकदा मात्र या वेळेला पाहताय दिनू कांबळेच्या वरून चेंडू निघून जाईल, ओरथ्रोच्या स्वरूपात धावा येतील का? यस, डेफिनेट। हेच पालघरकर देखील या ठिकाणी सांगतायत। यावेळेला ऑन साइडला शफल झाले, हुक केलंय, सरळ चेंडूला पाठवलंय सुमित ढेकळेच्या बॅटमधून, अप्रतिम। यावेळेला शॉट पुल केलाय, खूप चांगला फटका, मॅग्निफिसंट टायमिंग, फार वेगाने चेंडू। विनीत माळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उर्द विकेटने। यावेळेला चेंज ऑफ पेस करण्यासाठी जरूर होते, परंतु अगोदरच ओळखलं होतं, सरळ चेंडूला फेकून दिलंय, आउट ऑफ द पार्क, षटकार 6। चौथ्या ओव्हर मध्येच मात्र या ठिकाणी मोठा पल्ला गाठलाय। आता हे आपलं 4, 5, 6 ओव्हरचं क्रिकेट सुरू झालंय असं इकडे दिसतंय, कारण चौथ्या ओव्हर मध्ये 46 धावा धावफलकावर लगावल्या सुद्धा। ढेकळे या मॅच मध्ये एका वेगळ्या रंगात पाहायला मिळतात, 3 सिक्सर आणि 1 चौकार देखील आलाय। यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल घ्या, आणखीन एक बॉल बाहुबलीच्या बॅटमधून। सुमित वेगवान फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय, आणि त्याच वेगात बॉलने सिंगासाठी करतायत। आणखीन एक, यावेळेला तर खूप लांबवर जाणार आहे, बाहुबलीच्या बॅटमधून सिक्सर 6, मेगा 6, दूर
गगन की छाव में भेज दिया है किरण पाटिल को तारामंडल में। टाइमिंग देखिए, बल्ले का स्विंग देखिए। या स्पर्धेची वैशिष्ट्य राहिले यावेळेला स्ट्रोक कव्हरच्या इनसाइड आउट, कव्हर्सला मात्र उडवलाय हा बॉल आणि सीमारेषेच्या पार पाठवलेलाय। यावेळेला कॅच होता एका बाजूला गेला, एका बाजूला असं वाटलं हा थोडासा मिड विकेटच्या दिशेने जातोय की काय, परंतु बॉल हवेतच फिरत आला आणि तो मात्र समोरच्या बाजूला गेला। जर ये सामने की भिंगड़ी है, गेंद देखिए बिल्कुल भिंगड़ी की तरह गई है। वेगात बॉल करण्याचा प्रयत्न पायावर आदळलाय आणि LBWच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल। धीरजने कोंडी फोडली, 100 ची पार्टनरशिप नाही होऊ दिली, परंतु काय क्रिकेट खेळले सुमित ढेकळे। आपल्या टीमसाठी जे गरजेचं होतं त्यांनी इकडे केलं, परंतु धीरजने पुन्हा एकदा मात्र ठाणेला सुद्धा मॅच मध्ये आणलंय। 30 बॉल मध्ये वादळी 58 धावा सुमित ढेकळे यांच्या, ज्यामध्ये 6 षटकार 2 चौकार आणि धीरजने घेतलेली ही महत्वपूर्ण विकेट। स्ट्राइक रेट 193 का। आइए देखते हैं किस तरह से आउट किया वहां पर। मेरे ख्याल से टो क्रेशर थी। यस, परफेक्ट प्लम। यावेळेला मात्र पाण्याचा प्रभाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळाला। पाण्याने आपला प्रभाव दाखवला, विवेक गोलंदाजीसाठी आले आणि ज्या विकेटची खऱ्या अर्थाने या डावामध्ये गरज होती, विनायक भोईर हे आउट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आणखीन एक धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय। फिर से घातक साबित होते हुए विवेक शेलार। देखिए पानी का अच्छा इस्तेमाल किया है। फिर गुड लेन पे गेंद, ये आंखें हट गई थी, अधूरे मन से खेला। इनका ओवर चलता हुआ, ओ क्या गेंद थी किरण पाटिल की, खाने की छुट्टी कर दी है वहां पर करण मोरे की। काय जबरदस्त झेल सुद्धा आपण पाहतायत। ऋतिक पाटीलचं कौतुक करावं लागेल, हे मेरे बायत का खेल आहे असं दर्शवत असताना आपण पाहू शकतायत। मॅग्निफिसंट बॉलिंग, म्हणून मी उल्लेख केला होता सिद्दीक भाई सर की ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त पिच करतायत। ये देखते हैं, लेट स्विंग था वहां पर, थोड़ा अतिरिक्त उछाल, और ये देखिए गजब का कैच एक हाथ से ऋतिक पाटिल का, और करण पाटिल कॅच आपण पाहिली होती, आगे गिरी थी, स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट। आपकी बार गेंद आसमान में खड़ी रह गई है, एक और विकेट। ये रहता आपकी पॉजिटिव सोच। जैसे ही आपने फील्डिंग करीब की, बल्लेबाज ने गलती की, आगे रखी भी गेंद थी, खराब शॉट प्रतीक गरत का। दूसरा विकेट धीरज भोईर के खाते में जाता हुआ। त्यासाठीच उल्लेख केला होता, आक्रमकतेचं स्वरूप धीरज भोईर दाखवत असताना विकेटची भूक त्याची मिटणार नाहीये आणि प्रतीक गरज सारख्या एक मातब्बर खेळाडूला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं। पहा ॲक्शन रिप्लेमध्ये परिपूर्णता, परफेक्ट चेंडूच्या सरळ रेषेमध्ये खेळले नव्हते, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न। गीली पिच पे बहुत खतरनाक गेंदबाजी करते हैं। फुलटॉस गेंद सामने खेला है, कोई मौका नहीं, फ्लैट 6 सीधा साइड स्क्रीन से टकरा। जड़ में गेंद, बोल्ड, परफेक्ट यॉर्कर। क्या गजब की गेंद थी, जिसके लिए जाने जाते हैं आर्यन भोईर। क्या अपने आप को यॉर्क किया है, देखेंगे हम रिप्ले में प्रभु ने, या फिर परफेक्ट यॉर्कर से बोल्ड हो गए। क्या कमाल की गेंद है प्रमोद, बेस्ट बॉल। ये देखिए हिमसेल्फ यॉर्क, हिम इस मर्तबा देखना है कि गेंद बल्ले को लगे कि नहीं। विकेट कीपर के ऊपर से तेज आउट। ओवर नंबर 31 की आज की शुरुआत। इस मर्तबा तान दिया आसमान में, फेंक दिया कि बल्लेबाजी के लिए जाने ही जाते परेशान गरत। ऊपर लगी है लेकिन मौका नहीं। आज लग रहा है कि दोनों आर्यन ऑन द राइज खेला। ये देखिए, ये अद्भुत है, ये कैच अद्भुत है। करे कोई और भरे कोई। यहाँ पे तो परेशान गरत लगता है वीरू बाबड़े को पालघर तक नहीं छोड़ेंगे। जिस तरह से अते का कोई नीमुल बदल अल्टरनेट नहीं हो सकता है।
धीमी गेंद तान दिया आसमान में, गेंद चली गई है हवा के साथ साथ। बाबरे एज एंड गॉन। विवेक शेलार का 8वां शिकार अब तक रबर टेस्ट चैंपियनशिप। कहा था ना मैंने, बहुत है। नए बैटर ब्रिजेश खरत, पिच पे पानी है लेकिन आए हैं गर्म पानी में। विवेक की गेंद, ओ माय गॉड, पहले संघर्ष करतायत। यावेळेला क्लीन बोल्ट, दांडी गुल, विश्वनाथ जाधव बॅक टू द पॅव्हिलियन, महत्वपूर्ण विकेट। हो, आणखीन एक बोल्ड आउट या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। किरणने चौथी बोल्ड विकेट काढली आहे, सिद्दीक सर कळवत आहेत। आणि स्टंप मध्ये माईक असल्या कारणाने ज्यावेळेला बोल्ड झाले ना त्यावेळेला आवाज देखील येताना पाहायला मिळाला। आणि हे नुसते बोल्ड नाही करत, स्टंपला बऱ्याच लांबवर पाठवतात सुद्धा। आणि याही क्षणी ते आपल्याला पाहायला मिळतं। पाण्यामध्ये बॉल पडला, त्याच्यानंतर यष्ट्यांवर केली होती, परंतु त्यानंतर फलंदाज बाद झाल्यानंतर धावांवर लगाम लावला। ऑफस्टंपच्या बाहेर यावेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला। यावेळेला ऑन साईडला बॉर्डरमॅनचा चांगला वापर करत असताना सरळ चेंडूला फेकून दिलंय। यावेळेला चिप शॉट, दिनू कांबळे पुढे सरसावतायत आणि त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल। यावेळेला चिप शॉट खेळलेत, तंत्रशुद्ध फटका आहे। दिनू कांबळे मात्र त्या चेंडूला पाहत राहतील आणि यावेळेला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय। फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल। थोडीशी डोकेदुखी ठरले प्रतिस्पर्धी संघासमोर। अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकफुटला जात असताना काय नजाकत भरा शॉट। चांगला बॉल होता। यावेळेला आपण पाहतायत फ्लॅट 6। अप्रतिम जागा बनवली, दिलं। यावेळेला गॅप शोधला विनीत माळीला। प्रस्तुत रबर टेस्ट चॅम्पियनशिप ही स्पर्धा भिवंडीच्या माणकोली गावामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। यावेळेला फुल टॉस, खराब बॉल केलाय, ब्रिजेशने समाचार घेतलाय। बॉल लपाट, परीक्षा टेस्ट क्रिकेट यावेळेला उडवलाय, आणखीन एक बॉल उडवलाय। ब्रिजेश गरत यांच्याकडून बॉलची हवाई यात्रा आणि यावेळेला आणखीन एक, आता फक्त जागा बदलल्या जात आहेत। एक गुण जरूर है। यावेळेला खेचलाय बॉल, लांबून खेचला बॉल, विरुद्ध मोठा स्ट्रोक खेळलाय 260। यावेळेला फुलटॉस करून खेळपट्टीवर पाणी असल्यावर कसं चालेल, बॉल को ऊपर ली जाए। यस, परंतु ठाणे सुद्धा जबरदस्त आहे। हो, आता काहीतरी वेगळे पण देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। इकडे चुकले आणि नार आहे, परंतु एक आव्हान उभं करण्याचा प्रयत्न इकडे राहिला आहे। 287 झालेले आहेत। यावेळेला चांगला बॉल त्या ठिकाणी टाकला जातोय। धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। एक घेतली, दुसरीचा कॉल त्या ठिकाणी दिला। यावेळेला स्ट्रोक खेळलाय, चांगला फटका या ठिकाणी येताना पाहिला। आणखीन एक, यावेळेला जास्त पुढे केला आणि विनीत यांनी मात्र बॉल एज एंड गॉन। 10वां विकेट है आप सभी के नाम। ओह, बढ़िया गेंद, अपील। इस मरतबा ऑन ड्राइव किया गैप में, बहुत ही खूबसूरत। पर जो तंबीर है, ओ पिकअप शॉट है, फील्डर पीछे है और बिलाल ने गेंद को लॉब कर दिया। फील्डर नीचे है, विनायक भोईर की कोई गलती नहीं, आते ही स्विंग कर दिया है। भिंगड़ी शॉट है, 6 रन। यावेळेला मात्र संधी निर्माण झाले। राकेश प्रभू येतात, व्हॉट अ कॅच, क्या बात है। 3 विकेट्स, 3 मोहरे टिपलेत। इथून बॅटची एज मात्र फर्स्ट स्लिप नव्हते त्या ठिकाणी। थर्ड मॅन अतिशय रंगतदार।
यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय विनायक भोईर, दक्ष होते आणि इथून मात्र आपण पाहतो खेप पट्टीवर चांगला ऑप्शन मात्र या ठिकाणी निवडला होता. यावेळेला ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक विश्वनाथ जाधवच्या हाता. विवेक शेलार समोर आहेत. यावेळेला टोलावलाय बॉल, लांब लचक मारलाय, खेचून मारलाय, सिक्स सुद्धा गाजवलेली आहे. यावेळेला टोलावलाय बॉल, खेचला, मारला, धीरज यांच्या. गेंद के बाद मैं आपको बताऊंगा. यावेळेला फटका खेळलाय परंतु तो फसलाय. बॉल हवेत. विनायक भोईर त्या ठिकाणी आहेत. धीरज भोईर हे मात्र आता मिळाली. सगळ्यांनी आवर्जून पाहिलंय. ओ इकडे माघारी पडताना पाहायला मिळाले. बॅटची कडा आणि सेलिब्रेशन मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिली वहिली रबर टेस्ट चॅम्पियनशिप MUCCच्या माध्यमातून जिंकली गेली आहे. या ठिकाणी टीम ताई पॅकर्स पालघर, अमरदादा परुळेकर आणि कंपनी सुमित ढेकळेच्या नेतृत्वाखाली पालघरने बाजी मात्र या ठिकाणी मारलेली आहे.